नमस्कार, मी डॉक्टर गणेश गोळेकर, छत्रपती संभाजीनगर. आज आपण मराठा आरक्षण संवैधानिक कसं आहे आणि ते ओबीसीतूनच का घ्यावं यावर भाष्य करणार आहोत. सध्या जरांगे पाटलाचं आंदोलन आणि ओबीसीच्या राजकीय नेत्यांनी प्रेरित 2-3 ठिकाणची आंदोलनं, जसं ते हाकेचं वडीगुद्रीचं असेल, मंगेश हसानेचं पुण्याचं असेल, ते कीर्तनेचं भगवानगडाच्या पायथ्याशी असेल, अशी काही आंदोलनं म्हणजे मराठा वर्सेस ओबीसी हे जे वातावरण नसलेलं वातावरण भासवण्याचा जो प्रयत्न होतो आहे, तर यामध्ये प्रामुख्यानं समोर एक प्रचंड मोठी फौज 20-25 जणांची एक टोळी आहे आणि या टोळीचा उद्देश काय आहे? राजकीय पदं मिळवणं. या टोळीतले मॅक्झिमम लोक हे विधानसभेला, लोकसभेला पडलेले आहेत किंवा निवडून आलेले आहेत किंवा मागच्या दारानं गेलेले आहेत किंवा त्यांना मागच्या दारानं जायचं आहे. विधान परिषदेवर जायचं, राज्यसभेवर जायचं, कोणाला केंद्रात मंत्रिपद पाहिजे, कोणाला राज्यात मंत्रिपद पाहिजे आणि म्हणून त्यासाठी ते समाजाच्या शिडीचा वापर करत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? एकटे मनोज जरांगे पाटील. त्यांच्या पाठीशी कोण आहे? कुठला मराठा नेता आहे? आपल्याला वाटतं की हे उभे आहेत. आता लोकसभेत असं म्हणजे लोकसभेत असं झालं की मराठा समाजानं सरकारच्या विरोधात मतदान केलं आणि म्हणून विरोधकांच्या जागा वाढल्या. पण विरोधकांनी मराठा समाजासाठी काही केलं आहे अशातला भाग नाही. तर हे आणि ते सारखेच आहेत. हे काढायचे ते ठेवायचे, ते काढायचे हे ठेवायचे. त्याच्यामुळं आघाडी असो की युती असो यांनी गृहीत धरलेलं आहे मराठा समाजाची प्रामुख्याने मागणी ओबीसी प्रवर्गात आहे. आणि एकही राजकीय पक्ष, याच्या अगोदर 2 बैठका झाल्या जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या दरम्यान, एकही राजकीय पक्ष म्हणत नाही की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. प्रत्येकजण काय म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण द्या, मात्र कोणाच्या आरक्षणाला धक्का नाही लागत. कोणाचं आरक्षण म्हणजे ते काही कोणाची मक्तेदारी काय? आरक्षण असं कोणाचं नसतं. देशात देश चालतो संविधानानुसार, कायद्यानुसार, नियमानुसार, उपनियमानुसार असा देश चालतो. किंवा काही झालं तर न्यायालय आहे. तर ह्या सगळा क्रम आहे आणि याच्यानुसार देश चालतो. मग कोण काय म्हणतंय याच्याकडे अजिबात लक्ष द्यायची गरज नाही. हा ज्याचा त्याचा भाग आहे. तर भारतीय राज्यघटना ही अशा प्रकारचं या राज्यघटनेमध्ये आरक्षणाची प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे. 341व्या कलमानुसार SCला, तर 342व्या कलमानुसार STला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे. म्हणजे त्यांची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 100%. उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये SCची लोकसंख्या 13% आहे, मग त्यांना 13%. STची लोकसंख्या 7% आहे, त्यांना 7% आरक्षण. 13 आणि 7 20% तर हे झालं. आणि आरक्षण हा नियम नाही, आरक्षण हा अपवाद आहे, तो नियम नाही. आज जर नियम काय असतो की ते मिळालंच पाहिजे ते असतंच, तर आरक्षण म्हणजे जे वंचित, उपेक्षित किंवा जे मागास आहेत त्यांच्यासाठी आरक्षण आहे आणि म्हणून या घटकांना आरक्षण दिलेलं आहे. परंतु आपल्याकडं आरक्षण देताना मात्र कुठलेच निकष पाळले नाहीत. कुठला अहवाल नाही, कुठली समिती नाही, काही नाही. शासनानं 4 वेळेचा GR रात्रीतून काढून टाकलं ना आरक्षण. 23 मार्च 1994चा GR आहे. त्यावेळेस ओबीसीला आरक्षण हे 14% होतं. एका रात्रीतून ते त्याच्यात 16% वाढवलं. म्हणजे 14त वाढवायला पाहिजे किती होतं? 2%, 4%. तर डायरेक्ट त्याला 16% वाढवलं आणि 30% करून टाकलं आणि पुन्हा न्यायालयाच्या आदेशानं 2% आलं SBCचं. असं आता ते 32% आरक्षण ते झालेलं आहे. म्हणजे ओबीसी असेल, NT अवकड असेल आणि SBC असेल, तर हे सगळं आरक्षण मिळून आता ते 32% झालेलं आहे. तर त्यामुळं आरक्षण हा म्हणजे मुळात नियम नाही, तो अपवाद आहे आणि आरक्षण मर्यादा ही 50% असावी असा वेळोवेळी न्यायालयानं निकाल दिलेला आहे, निर्णय दिलेला आहे. तर प्रामुख्याने SC STला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाची तरतूद आहे आणि इंदिरा साहनी प्रकरणामध्ये मान्य सर्वोच्च न्यायालयाने असे निर्देश दिलेले आहे की आरक्षण हे 50%च्या मर्यादेत असावे, अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर 5 मे 2021ला जे मराठा आरक्षण रद्द झालं त्यामध्ये हेच सांगितलं की 50%च्या वर आरक्षण असू नये. विकास गवळी विरुद्ध महाराष्ट्र शासनाची ओबीसी राजकीय आरक्षणाची केस होती, त्याच्यामध्ये सुद्धा हेच सांगितलं की आरक्षण हे 50%च्या आत असावं.
मुळात एक कायदा असतो, कायदेमंडळ कायदा करतं आणि तो कायदा घटनात्मकदृष्ट्या वैध आहे किंवा नाही, म्हणजे घटनेचं तो पालन करतो का नाही, यासाठी न्यायालयाला, माननीय सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयीन पुनर्विलोकन करण्याचा अधिकार आहे. जर तो कायदा घटनेच्या काही मूलभूत तत्वाच्या विरोधात जात असेल तर सर्वोच्च न्यायालय तो कायदा रद्द करतं, रद्द करण्याचा अधिकार आहे. आता मग सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे संसदेत झालेल्या कायद्यावर जर सर्वोच्च न्यायालय तो कायदा नाकारू शकतं, असं जर सर्वोच्च न्यायालयाला अधिकार असेल, मग सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे सुद्धा एक कायदाच झाला ना. मग तो कायदा जर इथं पाळला जात नसेल, स्वतःच्या स्वार्थापोटी हा कायदा जर पाळला जात नसेल तर मग हे दुर्दैव आहे. आणि सगळा प्रश्न कुठं निर्माण होतो आता, SC STचा तर प्रश्नच राहिला नाही. आरक्षण मर्यादा ही 50%ची डेडलाईन ही माननीय सर्वोच्च न्यायालयानं अनेक उच्च न्यायालयाने दिलेली आहे. आत्ताच परवाचा निकाल आहे बिहारच्या पाटणा उच्च न्यायालयाचा निकाल आहे की तिथं 65% आरक्षण नितीश कुमार गव्हर्नमेंटने दिलं होतं, 50 ते 65 केलं होतं. आणि विशेष बाब म्हणजे तिथं जनगणना केली होती, जातनिहाय जनगणना, आणि तरी त्यांनी म्हणजे जातनिहाय जनगणना करून त्यांनी 65% आरक्षण दिलं. मात्र आता न्यायालयानं निर्णय दिला की 50%च्या वर आरक्षण असल्यानं इंदिरा साहनी प्रकरणाचा हवाला देऊन ते प्रकरण वरचं आरक्षण त्या ठिकाणी रद्द झालेलं आहे. मग महाराष्ट्रात काय वेगळी घटना आहे, तीच घटना आहे ना. बरं आपण पाहू मूळ वाद कुठं होतोय, तर मूळ वाद तयार होतोय लोकसंख्येवर. काही ज्येष्ठ नेते जसे की भुजबळ साहेब असतील, आणखी कोणी असतील, ते काय म्हणतात की आमची लोकसंख्या ही 60% आहे. तर मुळात काही म्हणता येतं, काही बरं यांचे 60%, मराठा समाज किती टक्के, मग SC ST किती टक्के, तुम्हाला सांगितलं 20%, 13 आणि 7 20%, 60 आणि 20 80% झाले, 3-3.5% ब्राह्मण झाले, 83% झाले, एक 18-20% मुस्लिम झाले, म्हणजे 103% झाले. पुन्हा अजून त्याच्यात मराठा 32%, म्हणजे लोकसंख्या 150% असते का. म्हणजे हा सगळा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. तर असं काहीही नाही, कोणी काही म्हणल्यानं काही होत नसतं. जे नियमात कागदावर आहे, पेपरवर आहे, त्यावरच हे सगळं चालतं. आणि हे सगळे रिपोर्ट आहेत, वेळोवेळीची आकडेवारी आहे. तर ओबीसीला आरक्षण कसं असलं पाहिजे, तर सर्वोच्च न्यायालयानं इंदिरा साहनी प्रकरणामध्ये काही निर्देश दिलेत आणि मंडल आयोगानं शिफारस केली आहे की म्हणजे ह्या दोन, इंदिरा साहनीचं प्रकरणामधला निर्देश आणि मंडल आयोगातील शिफारस, या दोन्ही असं सांगतं की ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात निम्म आरक्षण असावं. मग आता ओबीसीची लोकसंख्या किती आहे आपण हे पाहू. तर ओबीसीची लोकसंख्या 2019 मध्ये राष्ट्रीय सांख्यिकीमध्ये ती 39.7% दाखवली, म्हणजे असं 40% असं गृहीत एवढी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर सरल या संस्थेनं जो डेटा काढलेला आहे त्यात 32.93%, म्हणजे 31% दाखवली. युडाईस आणि केंद्र सरकारनं जारी केलेली आकडेवारी, युडाईस हे शाळेसंदर्भातलं पोर्टल आहे, तर ती 33% सांगितलेली आहे. केंद्र सरकारच्या जलकल्याण विभागानं सुद्धा ओबीसीची महाराष्ट्रातली लोकसंख्या सांगितली, ती 33.8% सांगितली. राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य सर्वेक्षणानुसार ही लोकसंख्या जवळपास 26% सांगितलेली आहे. आणि आत्ता लेटेस्ट 7 जुलै 2022 रोजी ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी जो बांठिया आयोग आला आणि त्याने इम्पेरिकल डेटा गोळा केला, जो सुप्रीम कोर्टात सादर केला, आणि त्यानुसार ओबीसीला राजकीय आरक्षण मिळालं 27%. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की 37%. आता इथंच खरी नाही काय, आरक्षण किती पाहिजे, निम्म. हा बांठिया आयोग काय सांगतोय, 37%. मग आता 37चे निम्मे किती येतो, 37 म्हणजे 18×2 = 36, 18.5% आरक्षण द्यायला पाहिजे यांना. मग बांठिया आयोगाने शिफारस काय केली की त्यांना 27% द्या. आणि ते न्यायालयात का टिकलं की आरक्षण मर्यादा 50 पाहिजे. मग इकडे 20च होतं राजकीय आरक्षण, SCला 13%, STला 7% आणि उरलेलं मोकळंच होतं राजकीय आरक्षण. यांना 30% स्पेस दिलं टाकून त्यांनी, म्हणजे ह्यांना सोयीसाठी चालतं. मग मराठा समाजाला का नकोय, तर मराठा समाज हा बरं आरक्षण कोणाला मिळतंय, जो समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे त्याला आरक्षण मिळते. मग मराठा समाज हा शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरलेला आहे. नामदार भुजबळ किंवा घटनातज्ञ समजणारे हाके म्हणतात की मराठा समाज मागास नाही. मग गायकवाड आयोगाचा रिपोर्ट पाहिला का तुम्ही, भुजबळांनी तर सभागृहात हात वर केला की माझा पाठिंबा आहे. मग तुम्ही ते वाचला नाही का, तो ATR वाचला नाही का. आता न्यायमूर्ती सुनील शुक्रे समितीचा अहवाल आहे,
तो वाचला नाही का तुम्ही? सभागृहात बिल मांडलं विधानसभेत, विधान परिषदेमध्ये, दोन्ही सभागृहात, त्यावेळेस तुम्ही पाहिलं नाही का की शुक्र आयोगानं काय शिफारस केली? म्हणजे साधा सिंपल प्रश्न आहे. तर तिथं 15/16 नुसार मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरलेला आहे, आणि जी जात मागास ठरते त्याचा समावेश हा ओबीसी प्रवर्गात करणं अपरिहार्य असतं. आणि त्याचं गॅजेट नोटिफिकेशन काढले, त्याच्यातही म्हटलंय. म्हणजे हे सगळे प्रकरण आहेत. इंदिरा साहनी असेल, सगळे सुप्रीम कोर्टातले कितीतरी जजमेंट आहेत. मग तुम्ही जजमेंट म्हणजे तुम्ही कोर्टाला मानत नाहीत का? संविधानाला मानत नाहीत का? तुम्ही कायद्याला मानत नाहीत का? फक्त तुम्ही भ्रम पैदा करणार का? गेल्या जवळपास 65-70 वर्षापासून तुम्ही आरक्षणाचे लाभ घेता. मग कोणी पात्र असेल तर त्याला तर घेऊ द्या ना. आणि जे नियम आता आहेत त्यानुसारच मिळणार आहे. आणि यांना जातीय दंगली घडवायच्या, तर मराठा हा समाज हा संयमी शांत आहे, तो चुकूनही यांच्या भानगडीत पडणार नाही. आता दुसरा प्रश्न म्हणजे दुसरी बाजू तुम्हाला मी सांगतो. दुसरी बाजू आहे की म्हणजे 1942 पर्यंत, सॉरी 48 पर्यंत मराठा हा मागासवर्गीय यादीत होता. तो का उडला, का लक्ष दिलं नाही, हा भाग वेगळा. पुन्हा आरक्षणाचा नव्यानं हे झाला आणि 13 ऑक्टोबर 1967 रोजी अनुक्रमांक 83 वर कुणबी ही जात आली. म्हणजे आहे ती 1967. आता हाके जे म्हणतात की 54 लाख नोंदी रद्द करा, तर ह्या 67च्या पूर्वीच्या आहेत. म्हणजे आता 67लाच किती वर्ष झाले, आणि त्याच्या अगोदर ते 30 वर्षाचे आहेत, 50 वर्षाचे आहेत, 100 वर्षाचे आहेत. म्हणजे साधारणतः जवळजवळ 100 ते 150 वर्षापूर्वीच्या ह्या नोंदी आहेत. ते म्हणतात की 54 लाख नोंदी करा, रद्द करा. मग मला सांगा, हे असं होतं का? असं करता येतं का? मग असं असेल तर तुम्ही घेतलेलं आरक्षण कशाच्या आधारावर घेतलेलं आहे? त्यामुळं तुम्ही घेताना आम्ही समर्थनच दिलेलं आहे. त्यामुळं आता जे घटनात्मक आहे ते तुम्हाला द्यावेच लागेल, सरकारला द्यावेच लागेल. अन्यथा लोकसभेला किंमत मोजलेली आहे, विधानसभेला मात्र सर्वच राजकीय पक्षांना याचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही. आणि 67ला हा का म्हणजे कुणबी आलं, पण प्रत्येक जातीला तुम्ही आरक्षण कशावर दिलंय? जातीवर आधारित दिलंय. नावी, कोळी, सुतार, लोहार, कुंभार. मग मराठ्याची जात कोणती? मराठा. मग म्हणजे जात आधारित दिलं म्हणजे व्यवसायावर आधारित दिलंय. मग मराठ्याचा व्यवसाय काय? शेती. मग शेती म्हणजे कोण? कुणबी. मग तुम्ही त्याला काय देत नाही? बरं, खत्री आयोगानं सुद्धा शिफारस केली की एखाद्या जातीची तत्सम जात जी आहे तिला आरक्षण घेण्याचा अधिकार आहे. आणि त्यानुसार म्हणजे कुणबीची तत्सम जात लेवा, पाटील, लेवा ह्या जाती ज्या आहेत त्या आरक्षणात आहेत. तसं 1 जून 2004ला ते मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आरक्षणात समाविष्ट केले. म्हणजे ज्यांच्या नोंदीत ते या ठिकाणी येतात. आता मराठवाड्यात एकही कुणबी प्रमाणपत्र नव्हतं. आता तिथं 45,000 नोंदी सापडल्या आणि 1,40,000 प्रमाणपत्र वितरित झालेत आत्तापर्यंत. आणि छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त, प्रभारी विभागीय आयुक्तांनी परवा सांगितलं मिनियार साहेबांनी की या नोंदीच्या आधारावर 9 लाख प्रमाणपत्र वितरित होती. आता ही कोण सांगतंय? शासनाचे प्रमुख अधिकारी सांगायले, मी सांगायलो नाही. मग आता हे जर सांगत असतील तर तुम्हाला हे मान्य करावं लागेल का नाही करावं लागेल? बरं, ते काय घरचं सांगतात का? जे नियमात आहे ते सांगतात. म्हणजे हे काय, कुठलं षडयंत्र चालू, हे काय प्रकार काय? आणि बरं, हा जी आर कधी आला आहे? 1 जून 2004. म्हणजे याला 20 वर्ष होऊन गेले. मग 20 वर्षात तुम्ही काय केलं? म्हणजे हे चुकीचं आहे, हे बोगस म्हणणं चुकीचं. हां, जे चुकीचं आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे, कोणीच समर्थन करणार नाही. परंतु जे खरं आहे त्याला तुम्ही खरं बी मानायला तयार नाही. म्हणजे किती गंभीर परिस्थिती आहे. बरं, तुम्हाला एक परभणीतलं उदाहरण सांगतो. परभणीतले डॉक्टर आहेत, त्यांना 2 बहिणी. आपण नाव सांगू नये, ते सेलू तालुक्यात ते राहतात. त्यांना 2 बहिणी. तर त्यांच्या 2 बहिणी, एक बहीण दिली त्यांची बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि दुसरी बहीण दिली त्यांची नांदेड जिल्ह्यामध्ये. बघा, डॉक्टरांच्या 2 बहिणी त्या, एक दिली विदर्भात आणि एक दिली मराठवाड्यात. आता त्या जी विदर्भात दिली बुलढाणा जिल्ह्यात तिच्या मुलाला आरक्षण आहे, आणि दुसरी मराठवाड्यात दिली तिच्या मुलाला आरक्षण आहे. मग सख्या बहिणीत नाही. म्हणजे हा प्रकार काय, हा भेद का? तर मुळात मराठा समाज हा आरक्षणाला पात्र आहे. आणि गॅजेटर्स आहेत. म्हणजे निजाम स्टेटमध्ये मराठवाड्यात 5 जिल्हे होते. ज्यावेळेस ती जनगणना झाली त्याच्यात कुणबी म्हणून सगळ्याची नोंदी घेतल्या. आता नंतर तुम्ही त्याच नोंदी, म्हणजे त्यावेळेस एक बी मराठा नव्हता, आणि ज्यावेळेस नंतर पुन्हा एकदा जनगणना झाली त्यावेळेस त्यांच्या मराठा म्हणून नोंदी वाढल्या. आता एक बी कुणबी नाही. मग गेले कुठे कुणबी? म्हणजे ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना जर तुम्ही आरक्षण देत नसाल,
ते हे चुकीचं आहे. फक्त संयम ठेवा, शांतता ठेवा, नियम आणि कायद्यानुसार जे आहे ते मिळणारच आहे आणि मिळवणारच आहोत. आणि जरांगे पाटलासारखा खामक्या नेता मिळालेला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाला सगळे सारखेच आहेत, यांच्या कुठल्याही बोलतापाला बळी पडू नका ही विनंती.